पेपरची बंद बाजू आपल्याकडे आणि ओपन बाजू समोरच्याकडे. ठीक आहे. मग इथून वरतून आपल्याला घ्यायचं आहे 5.5. 5.5 घेतलं. मग परत मोंढा 5.5. ठीक आहे. मग याला लाईन द्यायची आहे. ठीक आहे. याला शोल्डर म्हणता. याला मोंढा म्हणता. ठीक आहे. मोंढा पण आपण घेतला 5.5 इंच. ठीक आहे. इथून आपल्याला 28 छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. 28 छातीचा चौथा भाग येतो 7. ठीक आहे. 7 त्याच्या पुढे आपल्याला 2 इंच मार्जिन घ्यायची आहे आणि मार्जिन आणि 7ला लाईन मारायची आहे चौथ्या भागाला. त्याच्यानंतर आपल्याला उंची घ्यायची आहे. उंची आहे 12, त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन 14. ठीक आहे. मग परत इथून आपल्याला 7 घ्यायचे. सेम वरती जेवढं घेतलं तेवढंच 7 आणि 2 इंच. ठीक आहे. याला पण लाईन मारून घ्यायची आणि मग यांना एकमेकांना जॉईन करायचे. याला मार्जिन म्हणता. मार्जिन आपण घेतली आहे 2 इंच. हा छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच. ठीक आहे. इथपर्यंत छातीचा चौथा भाग आला, याच्या पुढे 2 इंच आले. ठीक आहे. आता आपल्याला खालून छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. 28 छातीचा 10वा भाग येतो 2.25. 2.25च्या पुढे आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. अर्धा टोटल 1 इंच. अर्धा. ठीक आहे. मग जो मध्ये येईल त्याच्याकडून 4 इंच वरती घ्यायचे तिथून. ठीक आहे. मग ते 4 इंचाला इथून लाईन द्यायची. ठीक आहे. हा फर्स्ट टक्स. आणि आपल्याला इथून 2.5 घ्यायचं आहे. इथून 5.5 घ्यायचं आहे. इथून परत 2.5 घ्यायचं आहे. आपल्याला याचा बॉक्स तयार करायचा आहे. याला आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे आणि इथून 1.5 याला शेप द्यायचा आहे. याला शेप द्यायचा आहे. ठीक आहे. मग आता हा आपला पहिला टक्स रेडी झाला. त्याच्यासमोर आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. हा जो पॉइंट आहे याच्या समोर सगळे टक्स आले पाहिजे. ठीक आहे. इथून हे 2.5 इंच. 2.5 इंच. हे सरळ आलं 4 इंच. बघा हा छातीच्या 10व्या भागच्या पुढे इथून 1 इंच. ठीक आहे. मग परत इथून 3 इंच वरती घ्यायचे. 3 इंच. इथून क्रॉस घ्यायचंय. या टक्स मध्ये कम से कम 1 ते 1.5 इंचाचा अंतर आला पाहिजे. परत या मोंड्यापासून हा मधला जो मोंडा आहे तिथून आपल्याला 2.5 इंच मोजायचं आहे याच्या समोर. ठीक आहे. हे झालं 4 टक्सचं फर्स्ट पॅटर्न रेडी. 4 टक्स पैटर्न।